एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील 251 आगारांपैकी 35 आगारे पूर्णतः बंद झालेली असून इतर भागात देखील एसटी सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे. असेच काहीसे चित्र महाबळेश्वर तालुक्यात देखील दिसून येत आहे. एका बाजूला रस्त्यावर पडलेले अगणित खड्डे तर दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळाचा हा संप, यामुळे प्रवासी पुरते हैराण झालेले दिसून येत आहे. खरं तर महाबळेश्वर मध्ये पडणारा धुवाधार पाऊस पाहता बहुसंख्य लोक हे खेडोपाडी सातत्याने बसनेच प्रवास करत असतात. रस्त्यांची अवस्था आणि मोठ्या प्रमाणातील पडणारा पाऊस यामुळे महाबळेश्वर सारख्या ठिकाणी बस हा एकमात्र पर्याय उरतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी महाबळेश्वर, पाचगणी तसेच वाई या ठिकाणी जात असतात. परंतु अचानकपणे केलेल्या महामंडळाच्या कामगारांच्या या संपाचा फटका हा या विद्यार्थी वर्गाला सर्वात जास्त बसताना दिसून येतोय. तर दुसरीकडे खासगी वाहनांनी मात्र या गंगेत हात धुवून घेण्याचेच ठरवलंय. या संपाचा पुरेपूर फायदा हा या खासगी वाहनांना होतोय. संख्येपेक्षा जास्त प्रवासी बसून ही खासगी वाहने प्रवाशांकडून बेसुमार पैसे उकळवताना दिसून येत आहे. विद्यार्थी वर्ग व सर्वसामान्यांना हे मात्र न परवडणारेच म्हणावे लागेल. कोर्टाने या संपावर ताशारे ओढले असले तरीही एसटी कामगार हे आपल्या मागण्यांवरती ठाम आहे आणि याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता बैठक पार पाडणार आहे. किमान आज तरी या एसटी कामगारांच्या मागण्यांवरती योग्य तो तोडगा निघावा आणि ऐन सणासुदीत प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबावेत हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.